मित्रांनो, खाली जो व्हिडिओ चालू आहे तो व्हिडिओ बघा आणि तुम्हीच ठरवा ही व्यक्ती कोण असेल। ती परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी केलेले कार्य जागतिक स्तरावर ओळखले जाणारे रेमन मॅग्सेसे पुरस्कार मिळणारे सोमन वांगचुक गेल्या 16 दिवसापासून नेट पेपर फुटीची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करतात। त्यासाठी ते अनिश्चितकालीन उपोषणावर बसले आहेत। मित्रांनो, गेल्या 16 दिवस सुरू असलेल्या या उपोषणामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावली आहे। देशाचं दुर्दैव म्हणजे इतक्या मोठ्या रेमन मॅग्सेसे पुरस्कार व्यक्तीच्या या उपोषणाकडे केंद्र सरकारमधील एकाही मंत्र्यांनी ढुकूनही पाहिले नाही किंवा उपोषणस्थळी भेट देऊन प्रश्न समजून घेण्याचे धाडसही दाखवले नाही। मित्रांनो, विराट कोहलीची करंगळी फ्रॅक्चर झाल्यानंतर संवेदनशील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब त्यांच्या प्रकृतीची चौकशी करतात। मात्र सोमन वांगचुक यांच्या उपोषणात 16 दिवस झाले तरीही त्यांचे संवेदनशील मन त्यांना एखाद्या मंत्र्याला पाठवून त्यांची चौकशी करावी असे सांगत नाही। मित्रांनो, लोकशाहीमध्ये एखाद्या गंभीर चुकीच्या विषयावर जन आंदोलन उभे राहून त्या गोष्टीकडे सरकारचे लक्ष वेधल्यानंतर त्यावरील तातडीने निर्णय होणे अपेक्षित असते। त्या पद्धतीने सोमन वांगचुक यांनी नेटच्या प्रश्नावर सुरू केलेले उपोषण देशातील तरुणाच्या उज्ज्वल भविष्याचा प्रश्न घेऊन सातत्याने नेट पेपर फुटीमुळे देशातील विद्यार्थी आत्महत्या करत आहेत। याकरिता केंद्रीय मंत्र्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची ते मागणी करत आहेत। मित्रांनो, आतापर्यंत कमीत कमी 24 ते 25 विद्यार्थ्यांनी या नेट पेपर फुटीच्या कारणास्तव आत्महत्या केला। याला जबाबदार कोण? मित्रांनो, 2011 साली अण्णा हजारे उपोषणात बसल्यानंतर घसा बसूपर्यंत नरेंद्र मोदी तत्कालीन सरकारच्या विरोधात ओरडत होते। आज त्याच सर्व भ्रष्टाचारी लोकांना सोबत घेतल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घसा बसला आहे। त्यावेळेस चौथ्या दिवसापासून सत्तेतील तत्कालीन मंत्री सुजान प्रशासक स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब आंदोलनस्थळी चौकशी करून वारंवार परिस्थितीची पाहणी करत होते। सध्याच्या परिस्थितीत ज्या पद्धतीने रेमन मॅग्सेसे प्राप्त व्यक्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे हे पाहिल्यानंतर देशातील राज्यकर्त्यांना सत्तेचा उन्माद आला आहे हे यावरून दिसून येते, यावरून ते सिद्ध होते। मित्रांनो, या देशामध्ये खऱ्याला लात आणि खोट्याला मन की बात या प्रकारे या ठिकाणी लोकशाहीमध्ये कारभार चालू आहे। तर माननीय सोनमजी, आपण आपला उपोषण सोडावे। आपल्याला देशासाठी खूप काही अजून कार्य करायचे आहे। अण्णा बोलते सबको कोलते, त्यामुळे सोनमजी तुम्ही कोलून द्या या सरकारला, उपोषण सोडा आणि आम्ही शेतकरी आपल्या पाठीशी आहे। जय जवान जय किसान।